संत मनोहर म्हणतात, शब्दांची पूजा करत नाही, शब्दांची पूजा करत नाही, माणसांसाठी आरती गातो. शब्दांची पूजा करत नाही, माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. तर याच ओळीने आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्वच मान्यवरांना मी विचार मंचावर बसण्याची विनंती करते. आजचा आपला परिसंवादाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, जात अंताची लढाई. आणि आज आपल्याला अध्यक्ष म्हणून मिळालेले आहेत रिपब्लिकन विचारवंत डॉक्टर NB ढोके सर. विशेष अतिथी म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर रमेश शंभरकर सर. भाष्यकार म्हणून आपल्याला लाभलेले आहेत पाली विषयाचे अभ्यासक डॉक्टर सविता कांबळे मॅडम. ज्येष्ठ नाटककार शालिक जिल्हेकर सर. सामाजिक कार्यकर्ता रवी हाडे सर. तसेच प्राध्यापक हृदय चक्रधर सरांना सुद्धा मी विनंती करते की आपण सुद्धा विचारमंचावर बसावे. आणि सर्वप्रथम आपण स्वागत करूया तर आता आपण स्वागत करण्यासाठी मी NB ढोके सरांचे स्वागत करण्यासाठी भीमराव गणवीर सरांना विचारमंचावर आमंत्रित करते आहे. भीमराव गणवीर सर. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. सरांचे स्वागत होत आहे. तसेच डॉक्टर रमेश शंभरकर सरांचे स्वागत करण्यासाठी मी आदरणीय प्रसन्नजित गायकवाड सरांना आमंत्रित करते आहे विचारमंचावर. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. तसेच डॉक्टर सविता कांबळे मॅडमचे स्वागत करण्यासाठी माणिक खोब्रागडे सरांना मी विनंती करते आहे. माणिक खोब्रागडे सर. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. तसेच शालिक जिल्हेकर सरांचे स्वागत करण्यासाठी मधुकर बोरकर सरांना मी विनंती करते. मधुकर बोरीकर सर.
टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. तसेच रवी हाडे सरांचे स्वागत करण्यासाठी मनोहर गजभिये सरांना मी विनंती करते. मनोहर गजभिये सर. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. तसेच प्राध्यापक हृदय चक्रधर सरांचे स्वागत करण्यासाठी मी सुमेध कांबळे सरांना विनंती करते. सरांचे टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम इथे होतो आहे. वन मॅन आर्मी प्रमाणे हा कार्यक्रम आपला होतो आहे. तर खरंच खूप कष्ट लागतात असे कार्यक्रम घेण्यामागे. आणि इथे उपस्थित आपण सर्वांनाच माझा सस्नेह जय भीम, नमो बुद्धाय. आज एक अतिशय महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी हे करत आहोत. तर जात जी कधीच जात नाही म्हणतात. आपल्या भारत देशाला खरं तर खूप छळणारी ही समस्या आहे, नाही का. जातीसाठी माती खाणारे महाभागही आपण सर्वत्र बघतच असतो. पण देशाला एक कल्याणकारी समतामूलक देश बनवायचा असेल तर त्यासाठी मार्ग कोणता, हे सर्वच आपल्याला सांगण्यासाठीच वक्ते आपले इथे या ठिकाणी बसलेले आहेत. तर मी सुरुवातीलाच प्राध्यापक हृदय चक्रधर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या कार्यक्रमाची भूमिका इथे स्पष्ट करावी. प्राध्यापक हृदय चक्रधर सरांचे टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. जातांताची लढाई या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या माननीय सविता सतार्डेजी मॅडम यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष NB प्रोफेसर करतील अशी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन या करणार आहेत माननीय सुमित्रा निकोसे मॅडम यांचं स्वागत सविता कांबळे मॅडम करतील. मी शिक्षक करुणासागर बहुउद्देशीय संस्था आणि हृदय चक्र हे यूट्यूब चॅनलद्वारे संचालित मनुस्मृती दहन दिवस आणि महिला मुक्ती दिनानिमित्त जातांताची लढाई हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत NB ढोके सर, त्याचप्रमाणे कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर शंभरकर सर, ॲडव्होकेट आणि सामाजिक कार्यकर्ता, भाष्यकार, माननीय पाली विषयाच्या गाड्या अभ्यासक सविताजी कांबळे, डॉक्टर सविताजी कांबळे, रमेश राठोड सर एका केसमध्ये अडकल्यामुळे ते उशिरा येतो म्हणाले आले तर त्यांचं स्वागतच आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नाटककार आयुष्मान शाली जिल्लेकर, आयुष्मान रवी हाडे आणि कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे मित्र टेंभुर्णीकर सर, ज्योती ढाले सर, त्याचप्रमाणे अनेक प्रसेनजित गायकवाड, माणिक खोब्रागडेजी, भीमराव गणवीर. हा जवळजवळ आम्ही 5 ते 6 वर्षापासून जे मनुस्मृती दहन दिनानिमित्त कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये महिलांचा अधिकार यावर इथेच माननीय धनराज डहाट यांच्या अध्यक्षतेखाली सविता कांबळे यांच्या भाषणामध्ये कार्यक्रम झाला होता. त्यानंतर जाती निर्मूलन कोण पते हा कार्यक्रम होणार होता, पण काही कारणास्तव तो होऊ शकला नाही आणि नंतर तोच कार्यक्रम
जाती निर्मूलन कोण पथे, समता विचार कोण पथे, असे अनेक कार्यक्रम घेतले. आम्ही अनेक कार्यक्रम करुणा सागर व उद्देश संस्थेतर्फे घेत असतो आणि सातत्याने महिन्याला, दीड महिन्याला, एका महिन्याला कार्यक्रम होत असतात. काव्यक्रांती एकतेची, त्याचप्रमाणे संविधान काव्याभिवादन, रमाई काव्याभिवादन, असे अनेक कार्यक्रम होतात. कवितेचं तर नेहमीच घेतो, परंतु एक विचार मंथन व्हावं या दृष्टिकोनातून परिसंवाद, एक वैचारिक ऊर्जा मिळावी ही अतिशय महत्त्वाची आहे. आपण पाहतो की प्रत्येक घराघरात, राज्यात, गावागावात, शहरात एकच शिक्का लावला जातो, तो जातीचा. जातीमध्ये पोट जातीचा आणि जातीसाठी आरक्षण संपवणारं सरकार आणि जे आरक्षणाच्या नावाखाली राजकीय आरक्षण, धार्मिक विषमता, आर्थिक विषमता, राजकीय विषमता आणि या विषमतेच्या संदर्भात सर्वसामान्य माणसाची होणारी गोची म्हणजे त्याचा खोळंबा आणि यातून नेमकं काय करावं ते सुचत नाही. प्रत्येक घरोघरी आपल्या व्यक्तिमत्वाखाली, वर्चस्वाखाली हा म्हणजे एक कलंकच लागलेला आहे जातीचा. प्रत्येक मनुष्य हा काही जात घेऊन येत नाही, परंतु माणसाला सर्वप्रथम त्याची जात लावली जाते आणि ती जात चिकटवली जाते. प्रत्येक माणूस स्टेजवर बोलतो की मी धर्मनिरपेक्ष आहो, मी जाती निर्मूलन करतो, परंतु जेव्हा आपले संबंध लगन सोयरी किंवा काही व्यक्तिगत स्वार्थ असेल तर तेव्हा जातीला अडून राहतो. या जगात आंतरजातीय विवाह होणे काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे जाती नष्टच व्हायला पाहिजे. जाती आहेत म्हणून जातीची वैधता आहे, त्याची कास्ट व्हॅलिडिटी आहे. म्हणजे त्या दिवशी माझ्याकडे रवी हाडे सर आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की मी माझं जातीचं सर्टिफिकेटच जाळून टाकलं. म्हणजे त्यांनी एक विषमतेचा काय म्हणतात त्याला, विषमतेला विरोधक पुरस्कार केला, विषमतेच्या विरोधाचा पुरस्कार केला आणि जातीसाठी माती खाणारे अनेक आहेत, जातीमध्ये अडून राहणारे आहेत. त्यात धर्माचे आहे, पंथाचे आहे, अनेक गोष्ट आहेत. कोणी काळे घोटे घासतात त्याच्यावर सुद्धा विरोध करतात, कोणी बकरे कापून खातात त्याच्यावर विरोध करतात आणि अनेक गोष्टीवर अनेकांचे विरोध असतात आणि त्यातून प्रत्येक घरामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये जात नावाची ही म्हणजे काय म्हणतात ही गोष्टच नकोशी आहे. आणि अशा वेळेस आपण काय करू शकतो, विचार मंथनाने आज नाही तर उद्या जाईल. म्हणजे जाती निर्मूलन का व्हावे, जाती संस्था नष्ट का व्हाव्या फार आवश्यक आहे. कारण जात आहे म्हणूनच प्रत्येक ठिकाणी माणसाचा घात आहे आणि घातामुळेच वेगवेगळे अपघात होत आहेत. अशा ठिकाणी जर आपल्याला विचार मंथन होणे आवश्यक आहे. आज काळाची गरज आहे आणि प्रत्येक वेळेस मोर्चांनी प्रश्न सॉल्व्ह होत असले तरी विचार मंथनातून काही ना काही प्रमाणामध्ये प्रश्न होऊ शकतात. आज नाही तर उद्याची पिढी निर्माण होऊ शकते. जी पुस्तकं आम्ही देतो ते पुस्तकं विचार प्रवर्तक आहे, विचाराचं प्रवर्तक आहे. गुलदस्ते देण्यापेक्षा पुस्तकं देऊन आपण त्याचा आविष्कार केला, स्वीकार केला तर आज नाही तर उद्याची पिढी निश्चित म्हणजे आपले विचार प्रगल्भ करत असतील, प्रगट करत असतील. आणि या दृष्टिकोनातून या परिसंवादाचं आयोजन करण्यात होत आहे. दरवर्षीच आम्ही कोणता ना कोणता नवीन विषय घेऊन कार्यक्रम घेत असतो. आपली साथ असेल तर अनेक विषय येतील, माणसाच्या अनेक समस्यांचे विषय येतील, त्याच्यावर मंथन होईल आणि विचार मंथनातून आपल्याला मार्ग निघेल. या दृष्टिकोनातूनच मी आपल्याला माझं मनोगत व्यक्त करतो आणि आपण या विचाराने चालावं. फुले आंबेडकर शाहू या विचाराने आपली वाटचाल असावी. या दृष्टिकोनातून मी माझं भाषण आता या क्षणी संपवतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय संताय. प्राध्यापक हृदय चक्रधर सरांनी कार्यक्रमाची भूमिका या ठिकाणी थोडक्यात व्यक्त केलेली आहे. त्यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी